कार्टा एवढा सुटला आहे काय कळायचं बंदच झालंय. आकसून बसलाय पाक. जसं गाडीवर तिघे बसलं तसं म्हणलं आता तासगाव शिवाय थांबायचं नाही. आता बसले तर म्हणलं आता हायवेनं सणाना करत जायचं. कशाचं सणाना करतोय गारट्यानं पग आकसून आलो. अरे त्याच्या आईला पुढं बघते तर काही ट्रॉफिक त्यात आधीच झालतं आपल्याला उशीर. म्हणलं आता इथनं सणकतच जायचं. उशीर झालाय म्हणलंय ना गल्ली बोळातनं कुठनं रस्ता काढला काय कळायचं बंद झालं. आता बोललो शोरूम आले तर डायरेक्ट जायचं. आधीच झालता उशीर म्हणलं कडकडने सटके आई त्याच्या आईला माझ्या मागून लपतेस रे. आता आवरले तर भावाला म्हणलं दिवाळीला खाल्लाय लाडू आता घ्यायला लागतंय झाडू. गाण जाते म्हणून देशी जुगाड लावलेलं डांगूची का आता घे झाडून काढलं होतं. जशी गाडी कामाला घेतली तसं खोलून बघितलं तर काय पाक गाडीचा जाळच केलता. हे साप 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 त्याची आईला ची नाही रे. म्हणलं जरा बाहेर फिरून आलंच पाहिजे. हटणारी गाडीवर बसून म्हणलं आता बाहेर तेवढं काम आहे करूनच यायचं. आता बोललो कामाच्या ठिकाणी पोचली तर आता उतरून जायचं. जशी गाडी लावली तसं ओमकार भयानं काम चालूच केलं. अरे 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 नुसता झाड. आता बोल मालकाचा फोन यायच्या आधी हल्लच पाहिजे. इकडं बघतोय तर काय कुठली गाड्या अरे त्याच्या स्प्लेंडर आहे वाटतं नवीन आलेलं. साहेब काय करायलाय तुमचं काम नव्हती. जसा चहा आला तसं काय मैदान सुटल्यागत सगळी फरार. अरे त्याच्या आमच्या आधी चालतं वय. स्माईल स्माईल स्माईल. आता कसं जमलं कामावरून बसलेलं तर का सनी नाक मारले त्याच्या आईला आमचं नशीबच फुट. कार्टा एवढा सुटला आहे काय कळायचं बंदच झालंय. आकसून बसलाय पाक. गार एवढं लागत होती की रात्रीच चालणे. अरे नाही दिवसाच्या चालण्या दिसत. अरे कळायचंच बंद झालं. म्हणलं आता इथनं डायरेक्ट घरच गाठायचं. त्या डांगचिका फुलावर लाइटिंग लागली. डांगचिका तर मित्रांनो आपला ब्लॉग आवडला तर लाईक फॉलो कमेंट शेअर करायला लागतंय.